इकडे अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी हक्कभंगाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खणाखणी झाली। कॉमेडियन कुणाल कामराच्या विडंबनावरून वाद पेटला। उभाटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कुणाल कामराची कविता म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती टीका केलेली होती। या मुद्द्यावरून भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी विधान परिषदेत कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग आणला। तर दुसरीकडे बुलढाण्यामध्ये टक्कल पडण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांविरोधात हक्कभंग आणलाय। बुलढाण्यामध्ये लोकांना टक्कल पडण्यासंदर्भात विधान परिषदेत खोटी माहिती दिल्याप्रकरणी हक्कभंग दाखल करण्यात आलाय। रेशनवरती मिळणाऱ्या गव्हामधील सेलेनियममुळे लोकांचे केस गळत असल्याचं संशोधन डॉक्टर हिम्मतराव बाविस्करांनी केलेलं आहे। पण मेघना बोर्डीकरांनी गव्हातील सेलेनियममुळे केस गळती होत नाही अशी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप लिंगाडेंनी केलाय। श्रीमती सुषमा अंधारे यांनी प्रस्तुत प्रकरणी भाष्य करताना व्यक्त केलेली खालच्या पातळीवरील भाषा व श्री कुणाल कामरा यांनी हेतुपुरस्पर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांवर वैयक्तिक व उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एक प्रकारे सभागृहाचा अवमान आहे। म्हणून श्रीमती अंधारे व कुणाल कामरा याच्या विरुद्ध मी हक्कभंगाची सूचना देत आहे। श्रीमती सुषमा अंधारे यांनी प्रस्तुत प्रकरणी भाष्य करताना व्यक्त केलेली खालच्या पातळीवरील भाषा व श्री कुणाल कामरा यांनी हेतुपुरस्पर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांवर वैयक्तिक व उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एक प्रकारे सभागृहाचा अवमान आहे। म्हणून श्रीमती अंधारे व कुणाल कामरा याच्या विरुद्ध मी हक्कभंगाची सूचना देत आहे। तर प्रवीण दरेकरांनी कामरा आणि अंधारेंविरोधात आणलेल्या हक्कभंगाच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली। सभागृहातल्या कुठल्याही सदस्याला मी एकेरी उल्लेख केलेले आहेत का? सभागृहातल्या कुठल्याही सदस्याचा अवमान होईल अशा भाषेत त्यांना अर्वाच्य शिवीगाळ केलेली आहे का? किंवा सभागृहाबद्दल काही खोटी माहिती मी पुरवलेली आहे का? हे मला एकदा कळायला हवे। आणि जर माझ्यावर हक्कभंग येणार असेल तर मग सभागृहात बिभत्स हातवारे करणाऱ्या लोकांवर तुम्ही हक्कभंग कधी आणणार आहात?